हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार. कशा आहात सगळेजण? माझ्या यूट्यूबच्या डे 6वा. आज श्रीनगर टू सोनमार्ग आम्ही जाणार आहे. ज्यांनी कोणी याच्या आधीचे सिरीज बघितले नसतील त्यांनी आय बटन मध्ये मी एक प्लेलिस्ट टाकणार आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आपण नवी मुंबईपासून लडाखसाठी जे थ्रिल आणि ॲडव्हेंचर करायला निघालो आहे त्याची खरी सुरुवात होणार आहे आज आपल्या सोनमार्ग पासून. लेची जी खरी ब्युटी आहे ती आजपासून चालू होणार आहे, तर सर्वांनी बनून राहा आणि चला आपण व्हिडिओ सुरू करूया. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू श्रीनगर. आम्ही आमची जर्नी श्रीनगर पासून सुरू करणार आहे. कमीत कमी 200-250 किलोमीटरचा आज टार्गेट आहे. पण आमच्याबरोबर काय झालं हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. मला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप मोठा प्रॉब्लेम झाला है, इसलिए हमें अपना जर्नी थोड़ा स्टॉप करना पड़ा. जानने के लिए वीडियो में बने रहिए. आखिरी में मैं बताऊंगा आपको क्या हुआ हमारे साथ. ठीक है साहब. नहीं गाड़ी का लावू दे. काय करायचं ऑमलेट बनवणार. माझी पॅन्ट नव्हती तर मग मी इकडे श्रीनगरला इथे लाल चौक म्हणून मार्केट आहे, तिकडे मी हे घेऊन आलो रेनकोटचं. पण प्रॉब्लेम असा आहे की इथे रेनकोटचं जॅकेट आणि पॅन्ट असं वेगळं देत नाही, तुम्हाला सेटच घ्यावा लागेल. तर त्यामुळे ठीक आहे 500 रुपयाला भेटलं तर विचार नाही केला. कारण दुष्काळात 13वा महिना येऊ शकतो आपल्याला, तर म्हणून मग आपण आधीच तयारीत राहावं. 500ला 500. मग आता माझ्याकडे वरचं जॅकेट होतं, तर मग ठीक आहे आता काय तुम्हाला जर कोणाला लागलं वरचं जॅकेट माझ्याकडे एक्स्ट्रा आहे, आता देऊ शकतो मी. तर कुठे जाणार आहे तुम्ही? इथून तर लडाखला जायचं प्लॅन आहे. आज कारगिलला मार्ग इथून श्रीनगरहून कारगिल वाया सोनमार्ग वगैरे करू. बर्फ वगैरे भेटणार. बर्फ बघायला काय आम्ही इकडून बघितलंय बर्फ. जेवढं बस झालं म्हणजे. कशाला पुढे जाते तुम्ही? पुढे कशाला चाललाय? आता काय गाडी घेतली आहे, स्वप्न होतं प्रेशर आलाय तर जातो मला जायचं. अरे क्या यार, दुसऱ्या रूम मध्ये जायचं, चाबी दे भाई. दुसऱ्या रूम 29-5 पर्यंत पॅकेट. Oh, bread. क्या लाया? Omelette. Omelette लाया. Yes, great. Omelette. जाऊन खाओ. तामिल में आहे हे, इसको तामिल बोलतो. मॅगी. चाललं का नॉनव्हेज हात लावलं? परत मला भीती वाटते तुमच्या वेळेला हातावाला ते फोडणार. त्याला म्हणलं होतं अर्धा बनव म्हणून. बनवलं की त्यांनी त्याला पण पाहिजे ना. नाही जाऊ तर नंतर तर आम्ही आता आमचा नाश्ता झाल्यानंतर थोडंसं बाहेर निघालो. म्हटलं श्रीनगरला थोडंसं बघून घेऊ आज जवळून. तर आम्ही असं फिरत फिरत जरा बघितलं पेट्रोल पंप कुठे आहे, दुकानं कुठली आहे, तिथं दुकानं काय काय जवळ आहेत, खायला प्यायला काय आहे, कशी आहे. CRPF ची आम्हाला अशी गाडी दिसली, त्याने आम्हाला खूप प्राऊड फील झालं की इंडिया गव्हर्नमेंटने आमच्यासाठी, आपण सगळेजण सेफ राहण्यासाठी खूप मेहनत करतात. आम्हाला इथं थोडं सेफ फील झालं गाड्या असल्यामुळे. फिरून झाल्यानंतर आम्ही आपल्या हॉटेलवर परत आलो. हॉटेल आमचं थोडंसं आतमध्ये होतं, पण रात्री लेट झाल्यामुळे आम्हाला ते सोयीस्कर पडलं. हॉटेल छान होतं, थोडं आतमध्ये असलं तरी काय झालं, पण हॉटेल छान होतं. माणसं जरा मदत करणारी होती. सगळ्यांनी आम्हाला गाड्या उभ्या करायला वगैरे जागा दिली, सेफ पार्किंग छान अशी. परत येस्तवर आमचे सगळे मित्र तयार झाले, बॅगा वगैरे गाड्यांना बांधल्या आणि गिअरअप करून आम्ही सर्व आपल्या परत पूर्ण निघायसाठी तयार झालो. करा, आम्ही पोहोचलो, जवळपास आलोय. समोर बघा, समोर डोंगर बघा. वरून निघाल्यानंतर आम्हाला खूप छान अशी इथं घरं बांधलेली भेटली आणि घरं बघता बघता आम्हाला आमच्या आयुष्यातला पहिल्यांदा बर्फ असलेला डोंगर बघायला भेटला. तिथून आम्ही असं निघालो आणि बाजूलाच आम्हाला डल लेक भेटली. डल लेक मध्ये खूप अशा बोटी असतात, पाण्यामध्ये फिरायला जायचं असतं वगैरे, राहणं पिणं खाणं सगळं असतं. ते खूप छान होतं. ते वातावरण आम्ही बघितलं. सगळ्यांनी रील मध्ये बघितलं असेल, आम्ही स्वतः जाऊन बघितलं. आम्ही मग आमची अशा प्रकारे पुढे जर्नी चालू ठेवली.
आणि सगळे एकत्र जमलो एका ठिकाणी. त्याच्यानंतर आम्ही एका मागोमाग एक रस्त्याला लागलो. त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येक डोंगरावर बर्फच दिसायला लागला. गरमी अशी दूर झाली आणि मस्त मस्त थंड वातावरण. वा 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 वा, अरे वा 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 वा. हम पिक्चर में जैसे देखते वादियाँ दो पहाड़ घर, इस तरह से मुझे वो गाना याद आया, इन वादियों में हम डल चुके हैं. असंच मला गाणं आठवलं म्हणून तुम्हाला ऐकवलं. हे मस्त छान असे रस्त्याने गावातनं आम्ही हळूहळू बाहेर निघत होतो आणि पुढं मॅप आम्हाला जसा रस्ता दाखवतोय तसं आम्ही हळूहळू मॅपला फॉलो करत करत चाललो होतो. वरून निघाल्यानंतर आपण आपल्या गाडीमध्ये पेट्रोल सगळ्यांनी भरून घ्या. आम्ही पण भरलं होतं. गाड्या आरामात चालवा, सेफ चालवा, गेअरअप करा, हेल्मेट वगैरे सगळं व्यवस्थित घालून घ्या. आणि बघा माझ्या व्हिडिओमध्ये आम्ही असे छान छान रस्त्यातनं पुढे पुढे सरकत चाललो होतो. हॉटेल थोडे कमी असतात, पण जे असतात ते जरा बऱ्यापैकी छान असतात. तर तेवढ्यातले तेवढ्या जिथं गाड्या जास्त उभ्या असतील जे हॉटेल तिथे थोडंसं खाऊन घ्यायचं, नाश्ता करून घ्यायचा, पाणी वगैरे घ्यायचं.
आणि चालवता चालवता टेम्परेचर इतकं छान होतं, इथलं वातावरण थंडगार होतं, त्याच्यामुळे आम्हाला किती आम्ही चाललोय कसं चाललोय थकवा जाणवत नव्हता. बहुत अच्छा लग रहा था, ठंडा ठंडा लग रहा था और हम आगे आगे चलते जा रहे थे, चलते जा रहे थे. मला लागला आहे घाट आणि घाटामध्ये राईट लेफ्ट असतात. सर्वांनी गाड्या व्यवस्थित चालवा. आम्ही पण छान अशा चालवतोय, हे तुम्ही बघू शकता. सगळे लाईनीने चाललेले आहेत. त्यावर जर तुम्ही सर्वजण कधी येणार असाल तर तुम्ही थोडंसं अंधार पडायच्या आधीच तुमची जर्नी संपवून घ्या. हा रस्ता थोडासा धोकादायक आहे. संपल्यानंतर हे जे डोंगर, झाडं, झुडपं आणि हे जे वातावरण आहे हे बघून मला तर असं वाटलं की मी आता इथंच राहावं कायमचं. पण काय सांगायचं आता, आपल्याला आपल्या पाठीमागे खूप कामं असतात, आपल्याला परत जावं लागेल. बर्फाचे डोंगर बघून मला असं वाटतंय मी आता कधी बर्फात उड्या मारतोय. निघता आम्हा लोकांना आता रिअल बर्फाचं जे असतं
डोंगरावरून खाली पाणी येतं आणि ते बर्फ झालेलं असतं ते दिसलं आणि आम्ही तिकडे थांबलो, थोडं बर्फामध्ये जाऊन चाललो वगैरे, बघितलं इथं पाणी जोरात खळखळ 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 पाणी जातंय. तर आम्ही थोडे फोटो वगैरे काढले आणि मग इथून पुढची जर्नी चालू केली. हा आमचा संकेत छान अशी गाडी चालवतोय बघा, मस्त पैकी एकदम. रस्त्याने चालताना आमच्या समोर असे मेंढर, बकऱ्या, माणसं, सिटीतली लोक, हे गावातली लोक, असे आम्हाला वेगवेगळे एक्सपिरियन्स आले आणि इथली लोक खरंच खूप मदत करण्यासाठी आहेत. न्यूज मध्ये दाखवतात एवढी पण काय वाईट नाहीये. इथून पुढे आता आपण बघतोय हा सोनमार्गचा बोर्ड आलाय, 9 किलोमीटर बोर्ड राहिलंय. आणि हे काय बघा राईटला पाणी, अरे वा वा वा, छान छान, खळखळ 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 पाणी, वा वा वा, छान 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 छान. मला खूप मजा वाटते. तुम्ही पण मजा घ्या आमच्या व्हिडिओ मधून. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आवडेल तितके. तो इस तरह से हम अभी सोनमार्ग में एंट्री कर रहे हैं और देखिए वातावरण बहुत ठंडा है और ये हमारे सोनमार्ग का जो ब्रिज है, ये ब्रिज में हम जा रहे हैं. बहुत अच्छा है पानी, ब्रिज, रास्ता साफ सुथरा है एकदम छान असे. मग इथून आम्ही निघालो आणि थोडं हळूहळू पुढे चाललो होतो. तेवढ्यात आम्हाला भेटले आमचे घोडेवाले काका. त्यांनी आम्हाला खूप छान असे ग्रीटिंग्स दिल्या. ऐका तुम्ही. मेरे को इधर ही मजा गया, धरती में मजा गया. इथल्या आमच्या लाडक्या मित्रांबरोबर चालत चालत म्हणजे जेव्हा थांबलो, इथले घोडेस्वार जे होते त्यांनी आम्हाला चांगला विश आणि ग्रीटिंग्स दिल्या. त्यानंतर आम्ही हळूहळू सोनमार्ग मध्ये आतमध्ये चाललो होतो. चालता चालता आमच्यावर पुढे जाऊन काय झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे थोड्याच वेळात. तर बनून राहा आमच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. मी तुम्हाला शेवटला काही गोष्टी सांगणार आहे.
सोनमार्ग ही अशी छोटीशी सिटी आहे छान अशी, ती आम्ही आता एक्सप्लोर करतोय. तुम्ही पण बघा आमच्या डोळ्यांनी. हे सोनमार्गचं छोटंसं शहर, त्यांची घरं, हे डोंगर आजूबाजूला, रस्ता छान असा, मार्केट होतं इथं एक सोनमार्गचं. ते आम्ही एक्सप्लोर करत करत हळूहळू पुढे चाललो होतो. इथं छान छान हॉटेल पण आहेत, 3 स्टार 2 स्टार चांगले चांगले हॉटेल आहेत. माझं तुम्हाला एक बोलणं आहे की जर तुम्ही जर्नी करत असाल तर ह्या सिटी अशी लागली कुठली की तुम्ही थोडा नाश्ता, ब्रेकफास्ट, पाण्याचे बॉटल वगैरे सगळं तुम्ही थोडंसं कॅरी करा. नाश्ता करायसाठी जे काय लागतं तुम्हाला तुमच्या आवडीचे आहेत ते. सोनमार्ग एक्सप्लोर करताना आमच्या लाडका अतुल आणि जयेश आणि धनाजी यांना खूप जागा आवडली आणि व्हिडिओ शूट केले थोडे ते पण मी तुम्हाला दाखवतो. फोटोशूट झाल्यानंतर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जी अडचण आली रस्त्यामध्ये ती अशी होती की मिलिटरीनी रस्ता बंद केला होता आपल्या सगळ्यांच्या सेफ्टी पर्पजसाठी. पुढे काही अडचणी होत्या त्यामुळे आपल्या मिलिटरीचं आपल्याला ऐकलंच पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी खूप काय करतात ते लोक, त्यांचं पूर्ण ऐकलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे इथं थांबलो आणि आमची जर्नी इथे स्टॉप केली. 1-2 वेळा आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला जाऊ द्या, पण आपले मिलिटरीचे जे पर्सन आहेत त्यांनी आम्हाला समजवलं की काही कारणास्तव आम्ही तुम्हाला पुढं नाही जाऊन देऊ शकत, पुढं अडचणी आहेत, तुम्ही थांबा इथं, आज स्टे करा, समजा ऐका आमचं, असं सांगितलं आम्ही त्यांनी आम्हाला. मी शेवटी इथंच थांबण्याचा निर्णय घेतला मिलिटरीवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि मग आम्ही इथं जरा खाण्यापिण्याचे हॉटेल शोधू लागलो. आम्हाला इथे एक भेटले, आमचे काश्मीरी भाई भेटले. मग आणि तुम्हीच ऐका ते काय काय म्हणले. भाई आपको मैगी यहाँ 40 कोई नहीं देगा मेरे सिवा, मेरे होटल पे. आप देख लेना कहीं भी, आप मुझे याद करोगे. ये भी 1-2 दे. क्या बबल 2 दे दो. 2 ओके सर. लीजिए सर 1 लेकिन हाथ नहीं जलाना, आराम से लेना. आपने चम्मच भी उठाया, बावल भी उठाया. 400 कितना ये आप करो 16 640.
चाय रेडी है क्या आपको? चाय चाय एक बात करना, अगर टाइम था तो मैं बना के रखूंगा। जब दूध आपका फोन गया है ना उधर? हाँ आप मैं फोन फोन करता हूँ। हाँ मैं बना के रखूंगा आपके लिए चाय, तब तक आप मैगी ले लो आराम से, हैं ठीक है ना सर? तो ये ऐसे पकड़ना लेना है आराम से। नदीमध्ये जाऊन बसायचं. ये कौन है? हाँ हाँ आपल्याला माहिती आहे इकडे ट्रिपल सीट जायला लागेल. कौन है? ये या पटापट रे. हाँ आहे का इथंच आहे इथंच आहे. हा काढ 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 काढ. घे ना. हा दे दे पटकन दे पटकन दे. यार टाकू. मॅगी आमच्या लाडक्या काश्मीरी भावाने आम्हाला मॅगी दिली खायला. ती मॅगी खूप छान होती. आमचं पोट भरलं सगळ्यांचं. आमच्यापैकी 2 जणांनी पाठीमागं जाऊन 2 किलोमीटर पाठीमागं जाऊन एक बघितलं गेस्ट हाऊस चांगलं छान असं. मग आम्ही इथं थोडा व्हिडिओ शूटिंग वगैरे केल्या. आजूबाजूचे डोंगर जरा बघितले कसे आहेत काय आहेत जरा. मग आम्ही तिथं पाठीमागं परत जाऊन तिथं राहायसाठी निघालो. तर अशा प्रकारे बघा सर्वांनी घोडे बघितल्यानंतर आम्ही हे रात्रीचं सोनमार्ग, खूप छान असं रात्रीचं हे सोनमार्ग दिसतंय. आणि आम्ही चाललोय आम्हाला जे भेटलंय गेस्ट हाऊस त्या दिशेने चाललोय आणि तिथे जाऊन रात्री आम्ही आराम करणार आहे आता. तो इस तरह से हम हमारे गेस्ट हाउस में पहुंच गए. ये बहुत अच्छा गेस्ट हाउस है दिखने में भी और होने में भी. और हमारा डे 6 हम यहाँ पे ऐसे इस तरह से ख़त्म कर रहे हैं. और हमारा डे 6 भी एडवेंचर रहा और डे 7 भी हमारा जो आने वाला है वो भी और एडवेंचर रहेगा, इंटरेस्टिंग रहेगा. तो आप बने रहिए हमारे साथ. हमारे डे 7 में भी इसी तरह प्यार कीजिए, सब्सक्राइब कीजिए. धन्यवाद.